बर्थडे सेलिब्रेशनला मी 2 लिटर दुधाचं पनीर बनवलेलं होतं. गोकुळ दूध घ्यायचं बरं का. गोकुळ दूध घेतलं ना त्याच्यात मस्तपैकी मलाई असते आणि त्यामुळे छान पनीर होतं. आणि ते मी पाव किलो पनीर ऑलरेडी भाजलेलं आहे आणि पाव किलोचं मी भाजायला भाजी करण्यासाठी घेतले आणि जे थोडंसं तुकडा ठेवला आहे की नाही, मनस्वीचा जीव मानेच ना. मला म्हणते मम्मी त्यातलं पण ठेव, मला अजून पाहिजे दुसऱ्या दिवशी. खाल्लं तरी तिचं मन भरत नव्हतं. आणि इथे छानपैकी भाजून घेतले, रोस्ट केलेले आणि ग्रेव्ही करून हळद तिखट मीठ टाकून मस्त इथे छानपैकी पनीरची भाजी केलेली आहे. आणि खरं सांगू का, घरी केलेलं पनीरची ना चव एकच नंबर लागते. कारण मी आधी बाहेरचं आणत होती आणि नंतर मग घरचं केल्यानंतर एक वेगळीच चव लागली. त्याच्यापेक्षा घरचं जे ताजं ताजं करतो की नाही ते एकदम टेस्ट एकदम छान. कोरडं खाल्लं तरी एकदम भारी लागते आणि चवच वेगळी लागते. ते म्हणतात ना घरचं ते ऐकत नसते. त्यामुळे एकच नंबर झालं होतं पनीर. आणि अक्षरशः मी अर्धा किलो केलं 2 लिटर दुधाचं. खूप छान प्रकारे झालं आणि खूप भारी आणि लवकर एका तासात झटकेपट होते. तुम्ही सुद्धा करून बघा आणि हो सबस्क्राईब करा बरं का जाता जाता.